मी पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करते. माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी बराच विकास या प्रभागात केलेला आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा मी जनतेच्या मागणीनुसार विकास करेल. जो काही विकास राहिलेला असेल तो पण पूर्ण करण्याचा मी ध्येय करेन. कुठले मुद्दे आहेत, तुम्ही नगरसेविका होतात, आणखी कुठले असे प्रश्न आहेत की जे या प्रभागामध्ये सोडवायचे आहेत तुम्हाला असं वाटतं? आता क्रीडांगणासारखे जे मुद्दे असेल किंवा अजून नागरिकांच्या मागणीनुसार काही असेल, त्यांच्या काही इच्छा असेल की नाही बा मॅडम नगरसेविका झाली तर त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात हा विकास व्हायला पाहिजे, हे कामं व्हायला पाहिजे, तर त्यांच्या मागणीनुसार मी नक्कीच माझ्या प्रभागात कामं करेन. रस्ते, वीज, पाणी हे तर विकास कामे होत राहतील, पण मतदारांचं असं म्हणणं आहे की शाळा, क्लिनिक, ई लायब्ररी याकडे सुद्धा उमेदवारांनी लक्ष द्यावं. यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच येणाऱ्या काळात त्याकडे पण लक्ष देऊ आणि जे काही करता येईल आम्हाला चांगलं नागरिकांसाठी ते करण्याचा निश्चित प्रयत्न करू. तुम्ही एक महिला उमेदवार आहात. महिलांच्या विकासाकरता, त्या आर्थिक स्वावलंब किंवा त्या स्वतःच्या पायावर उभं व्हावा किंवा त्या पुढे जाव्याकरता तुमच्या मनामध्ये काही ब्लूप्रिंट आहे का? बघा, केंद्राच्या काही योजना असतील किंवा राज्याच्या योजना असतील त्या नक्कीच मी गरजू आणि गरीब महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. तुमचा प्रचार सुरू आहे, मतदारांशी संवाद साधतात, तेव्हा कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? प्रतिसाद तर नागरिकांचा एकदम चांगला आहे, चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे, त्यात काही हिंमत नाही. मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? मतदारांना आव्हान एवढंच करेल की माझ्या मागच्या वर्षीचा 5 वर्षाचा कार्यकाळ त्याने बघितला आहे. त्यानंतर आमचं 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतरही आम्ही 4 वर्ष सतत जनतेमध्ये राहिलेलो आहे. जनतेचे कामं सोडवलेले आहेत. विकास जो राहिलेला होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असो, गडकरी साहेब यांच्या माध्यमातून असतो, ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे.